Your husband is a learned and enlightened person. Even if you have to face difficulty, never ever deter from your path. I wish you all the luck from the bottom of my heart. अरे देवा, अगो बाई, अगो शिवली नाही, शिवली सी, अगो बाई कल्याणच झाले. अगो बाई, नाही याच गोष्टीमुळे आमचे मस्तक तापते. काय आणि आता अशीच येऊन ही स्वयंपाकाच्या सोहळ्यात शिरणार. बाई बाई बाई, माझ्याशी तर हे सगळे बघवतच नाहीये बाई. मी चालले इथून. चला तुम्ही पण. चल चल गो माई. हीच तर एकत्र कुटुंबातील ऊब. धन्य आहेत बायका, धन्य आहेत. We will have to compensate for the lost days. Go bring your books. येस मिस हरफर्ड. आजही आपल्या घरातील स्त्री वर्गाला शिक्षणाचे महत्त्व पटलेले नाही, हे मोठेच दुर्दैव आहे. आजही बऱ्याच बायकांची अशी समजूत आहे की बायका शिक्षण घेतल्याने उद्धट होतात आणि अशा गैरसमजुतीमुळेच ती स्त्री आपल्या घरातील मुलीस, सुनेस शिक्षणापासून वंचित ठेवते. आज खरी गरज आहे घरातील स्त्री वर्गाचा दृष्टिकोन बदलण्याची. हल्ली बऱ्याच घरांमध्ये स्त्रियांना शिक्षण दिले जाते, परंतु आमचे म्हणणे आहे की ते पुरेसे नाही. खास स्त्रियांसाठी अशी एखादी शिक्षण संस्था सुरू करण्याची आता गरज आहे. आमच्या स्नेहांबरोबर याविषयी चर्चा चालू आहे. लवकरच आम्ही एखाद्या निर्णयाप्रत पोहोचू अशी आशा आहे. मिस हरफर्ड, I am done with the exercise. Could you please check it? Yes. That's excellent. Very good. So that is all for today. Yes. You are a very dedicated student and have excellent grasping power. I'm satisfied with your progress. Thank you so much, Miss Harford. I will take your leave. I could not come to see you off today. I am sorry. Oh, it's all right, Ramabai. I understand. I'll see you tomorrow. आता काय करावे? स्वतःनी सांगितले आहे शिवाशिवीसाठी स्नान करावयाची गरज नाही, फक्त वस्त्र बदलावे. पण स्नान न करता खाली गेले तर वडील बायका कडाडतील. पण येथेच थांबले तरीही कडाडतीलच. काय करावे? अगदी इकडे आड तिकडे विहीर असे झाले आहे. अगो Namaskar. हा शिवते की काय ही मला. How do you do? हा How do you do? दूर दूर. ए बाई थांब जरा. जा इथून जा, इथून जा. Okay. Goodbye. See you tomorrow.
अरे पांडू काय करतोय तिथे? नाही, मी बघत होतो काय बोलत होती ती तुमच्या बरोबर. मला वाटलं तुमची बी शिकवणी झाली सुरू. बरं तुला काही कळले का काय बोलली ती? मला ना मला एकच गोष्ट कळली. काय काय? बाय हा? बाय वय तिला कळलं तुम्ही बाय आहात. हो रे हे मात्र खरं नाही. पण ती काहीतरी आवडू आवडू म्हणत होती. आवडू? ह्या वाड्यात काहीतरी तिला आवडू लागले आहे. नाही 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 नाही, आता मला आठवलं काय झालं. काल मी वरती गुळपाणी घेऊन गेलो होतो ना, तेवढ्याला मी गुळपाणी असं ठेवत असताना तिने मला विचारलं, आवडू हा? आवडू? मग मला कळलं की हे गुळपाणी तिला आवडतंय म्हणून. तिला गुळपाणी पाहिजे असं. आता ह्या गोऱ्या लोकांना काही कळतच नाही कुणाकडे गुळपाणी मागवते. अहो म्हणजे नोकर माणसाकडे मागव गुळपाणी. तुम्ही मालकीन बाई. आता अहो किती लांब गेली ती. गुळपाणी घेऊन तिच्या मागे जाऊ आहे. ए पांडोबा जी. स्वतःच्या अकलेचे तारे नका तोडू. बर. तिच्या मागे नाही जायला सांगत आहे. मग? कामाला जा आपापल्या. आवडू आवडू. हा? नाही जातो. बाई माझे पोरी मट्टम दिसली की सगळेच आपले मागे जात आहेत. शिव 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 मला शिवली नाही आता स्नानच करावे लागले असते. रमाबाई ओ रमाबाई. अगो ए रमे लक्ष कुठे तुझे? अहो, नाही मी येतच होते आता खाली. मी थांब 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 इथे दूर हो. एक पाऊल पुढे टाकू नकोस नाही तर शिवशील मला. आणि हो आडावर जाऊन थंड पाण्याने स्नान करायची आवश्यकता नाही नाहीतर पडशील पुन्हा आजारी. आणि तुझी दुखणी खुपणी काढायला आम्हाला वेळ नाही. भरपूर कामे. तुम्ही नाचा आम्ही आहोतच मागे सगळे निस्तारायला. पण मात्र हो ते लुगडे पालट तेवढे उपकार करा आमच्यावर म्हणजे मिळवले. आणि ते शिवाशिव केलेले लुगडे आडावर नेऊन ठेव. आणि मग सगळीकडे आणि स्वतःवर गोमूत्र शिंपडून शुद्ध हो. आणि मगच खाली येऊन वरकड कामे कर. पण सोहळ्यात हात घातलेला खपायचा नाही हा रमे. तुम्ही आपला भ्रष्टाचार करायचा आणि आम्ही मागे हातात गोमूत्र घेऊन तुमच्या मागे मागे फिरायचे. घाला काय तो गोंधळ घालायचाय तो. हो बाई काय गो रमे? नाही मगाशी ती गोरी मड्डम आली होती ती मला काहीतरी हुडू 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 असं काहीतरी म्हणत होती बाई. अहो नाही नाही हाऊ डू यू डू असे विचारित होत्या का? हा तसेच काहीतरी बोलत होती ती. अगो पण काय अर्थ काय या वाक्याचा? काही अपशब्द वापरला का काय तिने मला? नाही नाही तसे नाही. वाईट आहे अर्थ. वाईटच आहे अर्थ. अहो म्हणजे तुमच्या हातचे खाऊन त्यांना हुडहुडी भरली असे म्हणाल्या त्या. अगो बाई चेष्टा करतोस माझी? चेष्टा करतोस? नाही नाही हो खरेच खरेच असे म्हणाल्या त्या. नाही नाही तसे नाही. हाऊ डू यू डू म्हणजे तुम्ही कशा आहात असे विचारित होत्या त्या. अगो बाई छान. हे मात्र अगदी उत्तम आहे हो. नाही कसे आहे आमच्या परवानगी शिवाय आधीच आमच्या घरात यायचे. आमचे घर विटाळायचे. मग स्वतःहूनच विचारायचे कशा आहात आपण. या आता खाली. आणि चल रे तुला जास्त अक्कल आली आहे तुझी हुडहुडी काढते. या आता. कळले का तुम्हा ताईसाहेब काही? आता काय? आमचे हे म्हणत होते पुण्यात कोणी म्हणे सकेशा विधवा पुराणे सांगावयास येणार आहे. अगो बाई माझे काय सांगताय काय? मोठी नवमतवादी आहे म्हणे. आणि हो फार मोठी विद्वानही आहे. म्हणून तिला मुद्दाम निमंत्रण धाडले आहे सुधारणावाद्यांनी. काय? हो काय नाव आहे हिचे? नाव ना पंडिता रमाबाई. अगो बाई म्हणजे हिचे नाव ही रमाच का? म्हणजे तर झालेच कल्याण. नाही तर काय आपली पंडिता आणि ही आधी पंडिता. हो तिने म्हणे भर लोकांमध्ये वाद क्या कायचा तो जिंकला म्हणून तिला ही पदवी मिळाली. बाई
अगो बाई, ऐकताय ना ताई? हो, पण आधी कधी हे नव्हते ऐकले. ही बया मध्येच कुठे उपटली? साराच इतिहास काही मला ठाऊक नाही, पण ही मूळची चित्पावन ब्राह्मण. तिने म्हणे इतर कुठल्या बंगाल्याशी लग्न केले. अगो बाई, अगो काय सांगताय काय तुम्ही? अगो, अरे देवा. पण तो तापाचे निमित्त होऊन वैकुंठास गेला. चांगली सुरस आणि चमत्कारिक गोष्ट दिसते हिची. एवढ्यावरच काही थांबलेले नाही. हिचा नवरा गेला तरी ही गप्प बसलेली नाही. ही निघालीये जग वाटवायला. ठिकठिकाणी भागवत आणि पुराणे सांगावयास निमंत्रणे येतात ती. अगो पण मी म्हणते, पुणेकरांच्या अकला गेलायत तरी कुठे? या हिला पुण्यात येऊच कसे दिले यांनी? नाहीतर काय. कसे म्हणजे काय? मी तर ऐकले आहे तुमच्या न्यायमूर्तींचा मोठाच पुढाकार आहे तिला बोलावण्यात. काय? माधव, रमाबाई, पंडिता रमाबाईंना भेटण्याची तुमची इच्छा अखेर पूर्ण होणार बरे का? काल रात्रीच त्या अभ्यंकरांच्या वाड्यावर येऊन पोहोचल्या आहेत. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी मनोरमा आणि 2-3 बंगाली अनुयायी आहेत. अहो, हे सारे आधीच कळले आहे आम्हास. सध्या सारीकडे तोच विषय चालू आहे. आपल्या घरातही तोच विषय चालला आहे. होय, बाईंची विद्वत्ता आणि निर्भयता यांचे समोर सनातनी हपकून गेले आहे. त्यांनी बिपिन बिहारीदास मेधावी या ब्राह्मणेतर बंगाल्याशी केलेला विवाह, कलकत्त्यात जिंकलेली वादसभा, शिवाय वेदशास्त्रे पुराणे यांचे सखोल अध्ययन, यामुळे त्यांचे समोर कांगावखोर विद्वानांची मात्रा काही चालत नाही. पंडिताबाईंचे संस्कृत भाषेवर मोठेच प्रभुत्व आहे आणि पाठांतरही अभूतपूर्व आहे. पुण्यातील पंडितांना आणखी काय हवे? त्या पुराणे प्रवचने करण्यासाठी येणार आहेत म्हटल्यावर सारीकडेच खळबळ उडाली आहे आणि चर्चेस उधाण आले आहे. हे तर काहीच नाही. ही पंडिताबाई आपल्या व्याख्यानात विचारते की बायकांनी पुरुषांच्या ताब्यात का राहावे. का म्हणजे काय? अगो मुळी रीतच आहे तशी. पण तिचे म्हणणे असे की पुरुष बायकांना गुलामासारखे वागवितात, त्यांची पर्वा करीत नाहीत. 24 तास बायकांनी काबाड कष्ट करावे, तरीही पुरुष घरी आले की त्यांना आंघोळीला पाणी उपसून द्यावे, आयते जेवायला वाढावे. आपण दमलो असलो तरी मनात न आणता नवऱ्याचे पाय चेपावेत. एवढे करूनही काही चुकले की लाथा बुक्क्यांची गाठ. अशा जुलमी पुरुषांच्या ताब्यात न राहता तुम्ही मोकळ्या व्हा असे सांगते हो ती बया. काय? मोकळ्या व्हा? मोकळ्या व्हा म्हणजे? छे 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 छे, असे बोलवते तरी कसे त्या अगोचर बाईस? बाईचे मुळी प्राक्तनच असे असते. बाहेरच्या जगातले लांडगे खाणार त्यापेक्षा घरातल्या पुरुषाची ताबेदारी परवडते. जाऊन सांगा तीच कोणीतरी. हेच सगळे मोठ्या तावाने बोलते हो ती. पापाचे गाठोडेच बांधते म्हणायचे. काही नाही, हिच्या जाचा पायीच लवकर गेला असेल हिचा नवरा. नाही हो, पण अहो ही दुसऱ्या पुरुषांच्या जीवावर उठलीये, त्याचे काय? ही बाई बाहेर काही का करेना, पण हीच माधवानेच निमंत्रण दिले आहे हे ऐकून मात्र माझा आता धीरच सुटलाय हो. आता कोणता भ्रष्टाचार पाहावयास लागणार आहे तो परमेश्वरच जाणे. आणि त्यात पंडिताबाईंस पुण्यास बोलावण्याची कल्पना तुमचीच होती आणि तुम्हीच त्याच निमंत्रण दिले आहे. हे कळल्यापासून तर घरात मोठाच कोलाहल चालू आहे. निदान मी तरी या सगळ्यात भाग घेऊ नये यासाठी मोठेच प्रयत्न चालू आहेत साऱ्यांचे. परंतु पंडिताबाईंचे पहिले पुराण तर आपल्याच वाड्यावर व्हावयाचे आहे. अगोबाई, अहो पण त्यांच्या विवाहामुळे मंडळी नाराज आहेत सारी. होय, सनातन्यांस त्या जातीभ्रष्ट वाटतात.
परंतु आम्ही म्हणतो असे विवाह घडून आले तरच जाती निर्मूलन आणि सामाजिक समता स्थापण्यास सहाय्यच होईल. पंडिताबाईंच्या विद्वत्तेमुळे त्यांचा जो एक प्रकारचा वचक निर्माण झाला आहे त्याच्यापासून स्त्रियांनी प्रेरणा घ्यावी असे आम्हाला वाटते. विद्येमुळे माणसास एक प्रकारचा अधिकार प्राप्त होतो. साऱ्या स्त्रियांस त्या अधिकाराची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पंडिताबाईंनी स्वतःच्या संदर्भातील सारेच निर्णय स्वतःच घेतले आहेत. त्यांची निडरता अतिशय कौतुकास्पद असून आम्हा पुरुषांनाही प्रेरणा देणारी आहे. तेव्हा उद्या तुमचे काम आटोपले की अभ्यंकरांच्या वाड्यावर या. आम्ही दिवसभर तेथेच असणार आहोत. त्यांच्या पुराणांच्या कार्यक्रमाची आखणी आणि अनेकविध विषयांवर चर्चा असा कार्यक्रम आखला आहे. तेव्हा तुमचे आटोपले की या. बरे, काशीबाई यायच्या आहेत उद्या. त्या आल्या की त्यांना सोबत घेऊनच येईल. बरे, ठीक आहे. चला, उशीरच झाला आहे आपल्याला निघावयास. हो ना. अगो रमे, थांब. अगं बाई, आता काय? कुठे निघालीस? अगो दाणे भाजवायचे होते, खोबरे किसायचे होते. केलेस का ते काम? दुधीच्या सालांची भाजकी चटणी करायची होती, ती कोण करणार? चल आपली भटकायला. निघात, चला. जाते. हा, मी पण येते मदतीला. अगो बाई माझे, तुलाही येते का खोबरे किसता? हो, म्हणजे सगळा स्वयंपाक येतो मला. अगो बाई 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 बाई, वा 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 वा, उत्तम आहे. हो नाही, मला आपले वाटले की तुला फक्त आमच्या रमे बरोबर गावभर हुंदडताच येते. चला, दोघींनी मिळून कामे करा. हो, निघाल. ओ, कुठे निघालात? स्वयंपाकघरात. ह्या अशात त्या गावभरच्या ओळ्या पिशव्या घेऊन? नाही, तुम्ही सगळे सोवळे ओळे सोडलेले आहे. तेव्हा ह्या पिशव्या ठेवा परसदारी. विहिरीजवळ जा, हातपाय धुवून घ्या आणि मगच प्रवेश करा. तेवढे उपकार कराल ना मालकीणबाई? निघा.